सोलापुरातील असंघटित कामगारांसाठीच्या प्रधानमंत्री आवास शहरी योजनेतील 30,000 घरांचा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या कुंभारी रेनगर प्रकल्पातील पहिल्या टप्प्याच्या 15,024 सदनिकांचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी वितरण करण्यात आले। कामगारांच्या काही मागण्या अपूर्णच असल्याने भविष्यात संघर्ष करणार असल्याचे माजी आमदार नरसिंह आडमास्तर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। त्यांनी 15,000 घराचं उद्घाटन केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। कामगाराच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा दिवस, दसरा दिवाळी रमजान सारखे दिवस होते। परंतु आम्ही जे प्रश्न उपस्थित केले, उदाहरणार्थ दर महिन्याला 2100 रुपये हप्ता आहे, 1100 व्याज आहे आणि 20 वर्ष हे आम्हाला बांधावं लागलं। तर यातनं जर कामगाराचे 7-8 हजार रुपये कमवणारा यातनं मुक्ती नाही मिळालं तर घर कसं राहणार? म्हणून आम्ही 2 लाख सबसिडी तुम्ही वाढवून द्या केंद्राने। दुसरी अत्यंत महत्त्वाची मागणी होती, तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे विजेचे बिल कशा पद्धतीने येतात। 1000-1200 रुपये बिल आल्यावर कसं चालेल? ते 2100, 1000-1200, इथला 1000 रुपये खर्च, निम्म पगार याच्यात गेल्यावर कसं? म्हणून तुम्ही सोलर बसवा आणि बिल शून्य येईल अशा पद्धतीचा प्रयत्न करा। तिसरी मागणी आम्ही केली होती, 5 लाखाचं घर असताना 10 लाख असेल तर 1% सेस दिला। 2 वर्ष झालेलं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट काय ऐकायला तयार नाही। 1% सेस आता गोदूताई जवळ आहे, 50,000ची वस्ती आहे, तिथं रस्ते नाही, ड्रेनेज। ते लोक मला विचारलं रेनगरमध्ये झालं कसं आहे? म्हणून त्यानं म्हणलं की 10 कोटीचे रस्ते, 70 कोटीचं ड्रेनेज। सगळ्यात महत्त्वाचं आमच्या कामगार चळवळीच्या दृष्टीने या देशामध्ये 67 लाख रिटायर झालेले पेन्शनर आहेत। महिन्याला 95च्या खाली 1,000 रुपये त्यांना पेन्शन मिळतं। दर महिन्याला 5,000 लोक मरू लागलेले। कोश्यारी कमिटीचा रिपोर्ट होऊन 6 वर्ष झालेले आहेत। खासदार इमाम अलीने 2दा त्यांना जाऊन भेटल्या की 10,000 रुपये तुम्ही पेन्शन करा। त्यावरही पंतप्रधानांनी टिप्पणी केली नाही। तर अक्कलकोटमध्ये लोक लढू लागलेले आहेत, त्यांचं रक्ताचा तुकडा आपल्याला शासनाला देतात विकासाकरता आणि त्यांच्या जमिनीला मोबदला नको। तर या प्रश्नावर समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही। भविष्य काळामध्ये आम्ही संघर्ष करू।